सर्वांना नमस्कार। बघा, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि या अपडेटबद्दल जे आहे तुमच्या मनामध्ये जर का शंका कुशंका असेल तर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी एकदम क्लिअर करतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे किंवा राहणार नाही। पहिला मुद्दा बघा की खरंच 60 लाख अर्ज बाद होणार का, कारण हे मिथ असू शकतं हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे। म्हणजे मी तुम्हाला याच्या अगोदर एक या चॅनलला सर्वात अगोदर आपण एक अपडेट दिली होती आणि ती अपडेट म्हणजे बघा, तुम्हाला कदाचित आठवत असेल आपल्याला, आपण या चॅनलवरती अपडेट दिली होती, त्यानंतर बाकी चॅनलवाल्यांनी दिली, पण पहिली अपडेट आपण दिली होती। पहिला मुद्दा बघा, मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा अशी न्यूज आली की जवळपास 20 लाख जे आहे, आता ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे, 20 लाख लाभार्थी जे आहे त्यांचं नाव जे आहे ड्रॉप केलं जाईल, म्हणजे यादीमधनं गहाळ केल्या जाईल, रद्द केल्या जाईल, अशा प्रकारची एक न्यूज आली। पण त्याच्यानंतर काही दिवसांनीच लगेचच जी आहे दुसरी न्यूज आली, हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जवळपास अराउंड म्हणजे जवळपास 60 लाख जे आहे लाडक्या बहिणीची जी लिस्ट आहे तर त्याच्यामधनं त्या गहाळ होणार 60 लाख लाभार्थी कशाला म्हणतात। आणि यावर मग नंतर इतकं रण पेटलं आणि खूप प्रत्येकजण मग त्यावर डिबेट करायला लागलं, प्रत्येकजण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची न्यूज यायला लागली की खरंच हा जो आकडा आहे, कोणचा हा जो आकडा आहे की 60 लाख आकडा असू शकतो का। आणि तुमच्या मनामध्ये पण याच्याबद्दल ज्या शंका कुशंका खूप येऊ शकतात की मला पूर्वी तर पैसे आलेले आहेत तर मग माझं नाव गहाळ होणार का। 60 लाख म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य पटकन सांगतो, 60 लाख जर अर्ज गेले तर 900 करोड रुपये जे आहे सरकारचे वाचतील, पण याचा अर्थ असा कधीच होणार नाही की 60 लाख नावं गहाळ केल्या जाऊ शकतात असं नाही, हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे। आणि यावर एक विचारणा केली असता बघा, तुम्हाला एक सांगतो आहे की राज्याचे जे काही मंत्री आहेत बावनकुळे साहेब, तर त्यांनी पण यावर प्रतिक्रिया दिलेली आणि सोबत अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा माता भगिनींना असा पण प्रश्न असेल त्यांच्या मनामध्ये की पैसे जे आम्हाला मिळाले ते परत वसूल केल्या जाऊ शकतात का, कारण काही पण लोक काही बी सांगायलेत, तर यावर विश्वास ठेवू नका, आलेले पैसे जाणार नाही। कारण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हमीपत्रानुसार जर तुम्ही लाभार्थी असतील तर तुमचा एकही रुपया जात नाही वापस, कोणीही काही काळजी करायची गरज नाही। यावर एक प्रतिक्रिया काय आलेली आहे ती एकदा मी ऐकवतो आणि त्यानंतर मग आपण परत बोलूयात। बघा, पहिला मुद्दा आहे की बावनकुळे साहेबांनी जे आहे याच्यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे, कशाबद्दल की खरंच पैसे वापस घेतले जाऊ शकतात का त्याबद्दल। बघा, अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे, अशी कारवाई होणार आहे काय नुसतं संभ्रम तयार करताय। हे जे लाडक्या बहिणीचे रसीदून लाभार्थी आहे नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा, यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढं ते रिव्ह्यू होणार आहे। बाकी योजना जशी कधी आहे तशीच चालणार आहे, विरोधाची शांगाव करताय पण योजना तशीच चालणार। याच्यामधनं एक क्लिअर झालं आहे, त्यांनी काय सांगितलं की बघा, ज्यांनी गैर पद्धतीने लाभ घेतलेला आहे, गैर पद्धतीने म्हणजे काय तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने, आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना हमीपत्र जे आहे त्याच्याबद्दलच्या अटी वाचतो, त्यावर आपली स्वतःची सही पण करतो, त्या हमीपत्रानुसारच्या ज्या काही अटी आहेत 10-12 अटी त्यानुसार तर ऑब्व्हियसली तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणार, त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडनं एकही रुपया वसूल घेशील काय होणार नाही। त्यामुळे उगाच विनाकारण हे बघा, कोणी एखादा पुरुष लाभार्थीच घुसला तर त्याच्याकडनं पैसे वसूल होतील, एखादी माता भगिनी तिचं उत्पन्न खूप जास्त आहे तशा माता भगिनींना भीती आहे, पण तुम्हाला कशाची भीती आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही। त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मनामधला मी जो दुसरा जो प्रश्न होता की पैसे वसूल घेतल्या जातील का वगैरे वगैरे, हे अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत थोडक्यात सांगायचं तात्पर्य, तर यावर खरंच विश्वास ठेवायला पाहिजे का, त्या संबंधित मी तुम्हाला काही जे काही आहे अशा प्रकारचे जे काही पुरावे पण तुम्हाला मी दाखवत असतो सोबत। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे पैसे वगैरे वसूल होणार नाही। आणि त्यानंतर तुमचा जो आपला जो मुद्दा होता की हे 60 लाख जो अर्ज आहे, तर हा 60 लाख अर्जाचा जो त्याला असं म्हणूयात मुद्दा हा पण होणार नाही, लक्षात ठेवा। हां, थोडेफार नावं मात्र गहाळ केले जातील आणि ते कोणत्याही योजनेमध्ये कुठल्याही स्तराच्या कुठल्याही राज्याच्या असं घडू शकते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही नवल नसायला पाहिजे। पण खूप मोठा ड्रास्टिकली चेंजेस म्हणजे प्रचंड मोठा आकडा त्याच्यातनं लाडक्या बहिणींचा बाहेर जातो, तर ऑब्व्हियसली तसं व्हायला नाही पाहिजे आणि तसं होणार पण नाही अशी आपण अपेक्षा करूयात। तुर्तास तुम्हाला काही अडचण असेल या
योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो. समजा तुमचा फॉर्म ऑक्टोबरचा असेल, आज घडीला पण तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल तर नक्की येणाऱ्या दिवसामध्ये होईल. पण तोपर्यंत तुम्ही वाट पाहू नका. तोपर्यंत मधल्या टायमामध्ये DBT करणं अत्यंत गरजेचे आहे. ज्यांची पूर्वीच DBT करून ठेवली आहे त्यांना काळजी करायची गरज नाही. मग पैसे कधी येतील आम्हाला ऑक्टोबरच्या फॉर्मचे? तर जानेवारीच्या 7व्या हप्त्यासोबत येईल. जानेवारीचा हप्ता कधी येईल? तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं मकर संक्रांतला वगैरे हप्ता गिप्ता काही भेटणार नाही. आणि आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं त्याप्रमाणे घडलं आहे. आज हप्ता वगैरे नाही मिळाला, पण शेवटच्या आठवड्यामध्ये खास करून मी असं म्हणे 20 तारखेच्या नंतर कधीही वितरण सुरू होऊ शकतात. त्यामुळे तुमचा फॉर्म जितका लवकर मंजूर होईल तेवढा फायदा, आणि जेवढी लवकर तुम्ही DBT कराल तेवढा फायदा. तुर्तास काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा. मी नक्की आता इथून पुढे तुम्हाला उत्तर देणार आहे. धन्यवाद.